कळवा वॉरियर्सने प्रथम टॉस जिंकला आणि विरार संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ट्रॉफीज पण आपल्या इकडे येत आहेत. आज सर्व जे आपल्याला ट्रॉफीज आपल्याला प्रोव्हाइड केलेत आमचे अनंतभाई शेलार, एक साई भक्त आणि युवकांचे तरुणांचे अगदी प्रेरणास्थान. नेहमीच त्यांनी देखील गावाला एक सपोर्ट केला गेला. सर्व खेळाडूंसाठी त्यांचा देखील एक मोलाचा वाटा राहिला गेला आहे. पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतो. स्ट्रायकिंगला निलेश आहे, त्या सुट्टीला अजित आहे आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन अभिषेक. लेट्स प्ले, रेडी टू फाईट. पहिला बॉल आमचे अंपायर्स पण आमच्यापर्यंत कळवतात, रेडी टू फाईट. अभिषेकचा पहिला बॉल सामना करतील स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर निलेश. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता अभिषेकने, थोडं नियंत्रण चुकलं. वाईट बॉल. एक रन महत्वाचं असणार आहे. काल 45 रन झालेत, 50 रन झालेत, त्यामुळे मॅटर करेल की तुम्ही टार्गेट किती सेट करताय. पिक्सल प्रोला देखील तुम्ही मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला. त्याही देखील चॅनलवर तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. आजचा शेवटचा दिवस. या बॉल हलक्या हाताने कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहेत तिकडे डीपमध्ये, फिल्डिंग केली गेली, थ्रो करतील नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे बॅटर आउट. बाहेर जावं लागेल. थोडं कॉम्बिनेशन चुकलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट थोडं चुकलं. निलेशने कॉल दिला अजितला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल अजितला. साहिल मात्र तिकडे आउट होईल. सुरुवात चांगली केली परंतु कॉम्बिनेशन थोडं चुकलं. साहिलला आउट व्हावं लागलं रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर सौद येत आहेत. थोडंफार सौदला देखील आता मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये एक जास्तीत जास्त रन सेट करणं गरजेचं असणार आहे. कळवा वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध विरारचा संघ आहे. निमित्त आहे गावदेवी चषक. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. विरार संघाने टॉस जिंकला आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत सौद. जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर फ्लिक केला गेला सौदचा धमाका, परंतु खेळाडू आहेत तिकडे. एक सुरेख झेल टिपली गेली. गुड कॅच. सागर तिकडे होते आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल सौदला. बॅटर आउट. प्रॉपर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पाहू शकतो आपण रिप्ले. यॉर्कर बॉल होता, फ्लिक केला गेला सौदने हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु सागर तिकडे होते आणि सागरने एक सोपा झेल तिकडे टिपला गेला. बॅटर आउट. हॅलो त्यांनी या खेळासाठी जी काही मदत दिली आणि आमचे दुसरे नेते श्री जयवंत शिंदे यांचेही आम्ही हार्दिक आभार करतो. जबरदस्त मॅच चालू आहे. यामध्ये देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली गेली बॉलला. एक सिंगल रन मिळेल. कळवा संघाने देखील स्टार्ट थोडी चांगली केली होती, परंतु सौदने चान्स घेतला
आणि परंतु स्ट्रोक चांगला होता, परंतु तिकडे फिल्डर मौजूद होते, थोडा जोर कमी पडला. आजचा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा, गावदेवी चषक. दरवर्षीप्रमाणे 9वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. रत्नागिरी, मालवण, दापोली, खेड, महाड, कोकण पट्ट्यात देखील क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. जसं सातारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील खूप चांगला क्रेज आहे. सातारा, सांगली, मिरज, तिकडून देखील खूप चांगले चांगले खेळाडू पाहिले गेले. मग खटाव, मान, तिकडून देखील खूप चांगले, पाटण, तिकडून देखील खूप चांगले, त्या तालुक्यातून देखील खूप चांगले प्लेयर्स पाहायला मिळाले. यामध्ये देखील फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळले गेले, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल रन मिळेल. कव्हर करणं गरजेचं होतं, तिकडे कव्हर चांगलं पाहिली गेली आहे. पहिली ओव्हर चांगली पाहिली गेली. अभिषेकची गुड बॉलिंग. अभिषेक आतापर्यंत इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. काल सूरज करकरीची एक कॅच मॅचमध्ये पूर्णपणे पलटून गेली. एक कॅच त्याची ड्रॉप झाली आणि मग त्यानंतर त्यांनी चांगलाच समाचार घेतला संपूर्ण टीमचा. व्यावसायिक क्रिकेट सोपं नाही आहे. तुम्ही जेव्हा एक चांगल्या स्तरावरती क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये देखील फ्लिक केल्या गेल्या, हलक्या हाताने समोर खेळले गेले. सिंगल आणि डबलचा कॉल देतील तिकडे, परंतु डबलचा कॉल दिला गेला आणि 2 रन मिळतील. धावफलक मात्र 2 ने पुढे जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि आमचे अमोल शिलर आमच्यापर्यंत कळवतात की 7 रन झाले धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ आहे. पहिलीच ओव्हर इकडे समाप्त झाली आहे. अजूनही 12 बॉलमध्ये एक 20-25 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 35-33 पर्यंत टार्गेट गरजेचं आहे. कोकण पट्ट्यात जातात तर सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे कोकणातली या परिसरातील थंडी देखील अगदी वेगळंच ऊर्जा देऊन जाते. आज खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक्समध्ये आपण यानंतर देखील टॉस करणार आहोत. यानंतर माजी पंचक्रोशी संघ त्यांच्या विरुद्ध भाई शेलार 11, अनंत भाई शेलार 11 हा संघ इकडे यानंतर इनॅक्शनमध्ये खेळेल. इनिंग ब्रेक्समध्ये आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहायचे. माजी पंचक्रोशी संघ आणि अनंत भाई शेलार 11 टाकेडे. स्ट्राईक अँड लेफ्टी बॅटर आहेत निलेशला माहिती आहे की चांगलं स्टार्ट देणं गरजेचं आहे, कारण की जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. या ग्राउंडवर कार 45 पण चेस झाले. त्या बॉलवर हवे जातोय. बॉल सोडा तिकडे गेले आहेत आणि कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. समोर खेळायचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसताना पाहिला गेला. 3 विकेट गेली आहेत. कळवा वॉरियर्स संघ आता थोडा मात्र बॅकफुटला गेलाय. यावर देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लोअर फुलटॉस बॉल. 1 रन मध्ये मात्र तिकडे मिळेल. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी रन्स चेस करावे लागतील. जे संघ आज खेळणार आहेत त्यांना मी विशेष करून अनाऊन्स करतोय, कंपल्सरी चेसिंग आहे. जे काय रूल्स आहेत त्यानंतर 4 टीममधून 1 टीम क्वालिफाय होईल. प्रत्येकाचे 4-4चे 3 ग्रुप आहेत. 3 टीम क्वालिफाय होतील आणि त्यामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. एक क्वार्टर फायनल आणि एक सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग कमलेश. कमलेशने वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. छोटी रनअप. या बॉल देखील पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग. बॅक टू बॅक एक चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना इकडे कमलेश. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता शांत होतीये. कळवा वॉरियर्स संघ थोडा बॅकफुटला गेलाय कारण की रन्स होत नाहीयेत. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. कमलेशने इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. काल दत्तप्रसाद सावंतने देखील अशीच एक बॉलिंग पाहिली गेली. काल राहुल महाडूची देखील एक चांगला स्पेल पाहिला गेला.
या बॉलवर फुलटॉस बॉल फाईन लेगला खेळले गेलेत. हवाई सफर परंतु नो बॉल आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल सिंगल रन. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झालेत 12. नो बॉल आहे. तेरा रन झाले धावफलकावर. पंचांनी थोडंफार मात्र इकडे कमलेशने बॉलिंग चांगली केली होती परंतु आता एक्स्ट्रा रन्स येतात. ह्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग टीम कळवा वॉरियर्स. आजचा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. गावदी युवा प्रतिष्ठान टाकेडे. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग कमलेश. लाऊड अपील आणि परंतु फ्री हिट आहे. कमलेश मोये मोये. कमलेशने स्माइल केली आणि त्याला वाटलं एज घेतली आहे परंतु फ्री हिट होता. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले 13. इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. अनंतभाई शेलार 11 त्यांच्या विरुद्ध कळवा आणि विरारचा हा संघ आपण पाहतोय. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी आदित्यवर मात्र जबाबदारी दिली गेली आहे. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. बॅटिंग करावी लागेल कळवा वॉरियर्स. केतन आणि त्या सोबतीला अभि. बॅटिंग करावी लागेल. केतनला पण माहिती आहे की थोडा चान्स घ्यावा लागेल आणि 25-26 पर्यंत देखील स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं. याबद्दल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अभिने कॉल दिलाय. नॉन स्ट्राईक एंडला रन होईल आणि तिकडे बॅटर आउट. मॅच मात्र थोडी फसते. कळवा वॉरियर्स थोडा बॅकफुटला गेला या मॅचमध्ये. स्ट्राईक एंड लांबी. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मात्र तिकडे बॉल एक सिंगल रन. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता शांत होती. कळवा वॉरियर्स संघ थोडा बॅकफुटला गेला कारण की 4 विकेट गेले आहेत. रन्स होत नाही. रन्स करावे लागतील. शेवटचा अंतिम दिवस. संडे फंडे. या बॉलवर देखील विकेट येईल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फसती आहे.
जे ओव्हर थ्रोच्या पण रन्स मिळतील. टोटल 3 रन मिळतील आणि स्कोर झालाय 18 धावा होतात बॅटिंग करत असताना कळवा वॉरियर्स. विरार आणि कळवा असा हा फायटिंग मॅच पहिल्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. काल पण खूप चांगला खेळ. हा दुसरा दिवस आज. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्सने पुन्हा त्या धावफलक थोडंसं वरती जाताना पाहायला मिळतोय. नाईन्टीन 19 धावा होते धावफलकावरती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग. आदित्यने पण खूप चांगली पिचिंग केली. मोठा स्ट्रोक कुठल्या प्रकारे आलेला नाहीये. इकॉनॉमी बॉलिंग करते टीम विरार संघ. चंडिका 11 विरार. जबरदस्त बॉलिंग केली आदित्यने आतापर्यंत. एक छोटी रनअप आहे. वेगात टाकण्याचा प्रयत्न करतात. या बॉलवर देखील फटका थोडा फसला. मिस टाइम स्ट्रोक. तिकडे फिल्डर आहे स्वतः. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि कॅच सुट्टी आहे. वन. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या बॉलवर 6 आला तर 28 टार्गेट पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. पण आला पाहिजे. या बॉलवर आडव्या बॅटने आणि जबरदस्त टायमिंग केलंय. बॉल जाईल आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर, परंतु तिथे फिल्डर आहेत आणि कॅच पकडली गेली आहे. सागरने बॅक टू बॅक 2 कॅच खूप चांगल्या पकडल्या गेल्या. सर्वांना म्हटलं की बॉल बाहेर जाईल, परंतु हवा थोडी थांबवलं बॉलला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. पंचवीस या भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी जी लागणारी देणगी असते किंवा या स्पर्धा चालू ठेवण्यासाठी जे आमचे देणगीदार आहेत त्यांचे आम्ही जाहीर आभार करतो. आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान श्री आनंदभाई शेलार यांच्याकडून प्रथम क्रमांक चषक, द्वितीय क्रमांक चषक, बेस्ट बॉलरसाठी सायकल, बेस्ट बॅट्समनसाठी सायकल, मॅन ऑफ द सिरीज, टेलिव्हिजन, या सर्व गोष्टी आमच्या मुंबई मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आणि गावदेव युवा प्रतिष्ठानचे सदस्य आणि तरुणांचे प्रेरणास्थान श्री सन्माननीय अनंतभाई शेलार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तरी गावदेव युवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही त्यांचं जाहीर आभार करतो. त्याचप्रमाणे आमचे मुंबई मंडळाचे सभासद सन्माननीय मुकेशजी शेलार यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम देण्यात आलेली आहे. तर मुकेशजी शेलार यांचेसुद्धा मी गावदेव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जाहीर आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे लाडके, आमचे प्रेरणास्थान श्री अनंतभाई शेलार आज आम्ही ज्या स्टेजवर बसून जी कॉमेंट्री करतायत किंवा यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्या स्टेजसाठी लागणारा संपूर्ण खर्च हा सन्माननीय अनंतभाई शेलार यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सदस्य आणि आमचे लाडके बंधू श्री अनिकेत साळुंके यांनी देखील या ग्राउंडवर ज्या मॅचेस खेळल्या जात आहेत आणि जी तालुक्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून, मुंबईतून, विरार, वसई, ठाणे, कलवा यातून ज्या खेळाची मजा लुटण्यासाठी या ग्राउंडवर येत आहेत, अशा ग्राउंडसाठी जो लागणारा खर्च आहे ते आमचे अनिकेत साळुंके यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या सर्व व्यवहारांची दूरदृष्टी आणि कायम एक मनामध्ये
दुसऱ्या तिसऱ्या दिवशीची काळजी करण्यापेक्षा अगदी पुढच्या वर्षीची काळजी करून जे आमच्या सर्वांसोबत उभे राहतात, ज्यांनी मुंबई ते दुबई आणि दुबई ते मुंबई आणि मुंबई ते टाकेडा इथे घरात बसूनही लोकांना या स्पर्धेचा आनंद लुटण्यात यावा यासाठी यूट्यूबवरून लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचा जो काही खर्च येईल त्या खर्चाचा हातभार उचललेला आहे ते आमचे गावदेवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री वैभव पाटेकर, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री वैभव पाटेकर यांचे देखील गावदेवी युवा प्रतिष्ठानतर्फे मी जाहीर आभार करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण मॅचसाठी लागणारे बॉल ज्याच्या मागे सगळे धावत आहेत यांची सगळं स्पॉन्सरशिप आमचे पालघरचे रहिवासी श्री सराज भोसले यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. यांचे मी गावदेवी युवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक आभार करतो. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज म्हणून बॅट देण्यात येणार आहे ते आमचे 70-70 मंडणगडचे श्री अनिकेत मांडवकर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यांचेही मी गावदेवी युवा प्रतिष्ठानकडून हार्दिक आभार करतो. श्री सुमित यादव सडे यांच्यातर्फे बेस्ट बॉलर चषक, बेस्ट बॅट्समन चषक आणि मॅन ऑफ द सिरीज चषक या तिन्ही चषकांचे ज्यांनी स्पॉन्सरशिप केले ते श्री सुमित यादव राहणार सडे यांचे देखील मी गावदेवी युवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक आभार करतो. त्याचप्रमाणे आमच्या गावातले माजी सैनिक आणि मुंबई मंडळाचे सभासद आणि गावदेवी युवा प्रतिष्ठानचे नेहमीच राहिलेले प्रवासक श्री सूर्यकांतजी पवार यांनी रात्री कीर्तन झाल्यानंतर लकी ड्रॉ आणि त्या लकी ड्रॉसाठी लागणाऱ्या पैठणी आणि शर्ट पीस, पॅन्ट पीस यांचं आम्हाला स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल गावदेवी युवा प्रतिष्ठानतर्फे मी हार्दिक आभार करतो. आता पुढील इनिंग सुरुवात होत आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. सर्व देणगीदारांचा अगदी मनापासून आभार आहे. आज ज्या काही गोष्टी आपल्याला लागल्यात, मग सायकल, टी व्ही, ट्रॉफीज, खूप मोठं सपोर्ट आज अनंतबाई शेलार यांचा राहिला गेला आहे. साहिल बॉलिंगसाठी येतात आणि विकी आणि आशिष हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. छोटं टार्गेट आहे परंतु कुठलंच टार्गेट छोटं आणि मोठं नाही आहे. जो सामना जिंकेल, क्रिकेटमध्ये कधीही मॅच पलटू शकते. हा बॉल देखील फुलटॉस बॉल पाहिला गेला आहे. थोडा मात्र गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, रन सिंगल मिळेल. आजचा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. गावदेवी चषक आपण पाहत आहोत. गावदेवी युवा प्रतिष्ठान टाकेडे, आज टाकेडे, पालघर, त्यानंतर इकडे देखील खूप चांगली चांगली गावं आज इकडे खेळताना पाहायला मिळतात. पहिलं ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट देखील इकडे, अंडरआर्म ओपनच्या देखील क्रीडा स्पर्धा पाहिल्या गेल्या. आणि आपलं किती गावाचं नाव अगदी मंदनगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे यासाठी टाकेडे गावातील सर्व युवकांनी जी मेहनत घेतली आहे. लगातार 9 वर्ष इकडे क्रिकेटचं आयोजन करतात. पुढच्या वर्षी 10वं वर्ष असेल, ते देखील पाहण्यासारखं असणार आहे. या बॉल देखील समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त टायमिंग केलं. फिल्डर आहे डीप मध्ये, फेकी करतील. 1 रन कंप्लीट केले आहे. गुड थ्रो, खूप चांगला थ्रो केला तिकडे. मोनिश तिकडे होते. मोनिशने एक चांगला थ्रो केला तिकडे. अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे, सुपर संडे. यामध्ये देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत. फटका थोडा फसला गेला. फिल्डर तिकडे स्वतः जातात, कॅच पकडण्यासाठी ट्राय केलं परंतु सिंगल रन तिकडे मिळेल. 22चं टार्गेट आहे. मॅच थोडीफार शांत चालू आहे. अजूनपर्यंत 6 आणि बाउंड्री आलेली नाही आहे या दोन्ही इनिंग मध्ये. त्यामुळे लोअर स्कोरिंगची मॅच देखील शांत होईल का? सर्व आले खेळाडू, सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, कोणाला काल सुट्टी नव्हती का आज जे गावामध्ये आलेत, काही सप्त्याचं शेड्यूल बघून आले आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. आणि क्रिकेट बघणं, खेळणं, जिंकणं. त्यामुळे आतमध्ये आणला बॉल. थोडे बॅट्समन स्किड झाले तिकडे. नॉन स्ट्रायकेटला फेकी करतील. स्ट्रायकेटला चान्स आहे आणि तिकडे मोये नजर अटी और दुर्घटना घटी. खूप चांगलं कॉम्बिनेशन.
विरारचे दोन्ही बॅटर विजय आणि आशिष. विजय आणि आशिष अशी दोघे कन्फ्यूज झाले. विरार ट्रेन पकडू की नको, पकडू की नको. विकी विकी आणि आशिष. स्ट्राईक एंडला आशिष. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल थोडा अंगाचा वेध घेतला गेलाय, परंतु विकीने त्याला कॉल दिला की रन होऊ शकतो. आणि बघता बघता एक रन तिकडे मात्र मिळेल. लेग बाईटच्या रूपामध्ये रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 7 रन झाले धावफलकावरती. सात रन झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. अजून एक ओव्हर सेफ आली तर फिल्डिंग टीम पण खळवा वॉरियर्स संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. बॉलिंगसाठी सौ देत आहेत. सेकंड मॅच यानंतर टॉससाठी यायचं आपण. माजी पंचकृषी संघ आणि त्यांच्या विरुद्ध आनंदभाई शेलार 11. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या माजी पंचकृषी संघ. आणि अनंतभाई शेलार 11. यानंतर दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. सात रन झालेत 12 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. सौदने जर ही ओव्हर सेफ टाकली तर मॅच मध्ये येऊ शकतो टीम कळवा वॉरियर्स. 12 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. बारा चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. सौची महत्वाची ओव्हर आहे. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर आशिष. एक रन तिकडे सिंगल मिळेल. 11 चेंडूमध्ये 14 रनची गरज आहे. आजचा शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून देखील खेळाडू इकडे आले आहेत. आज काही व्यावसायिक गटातील देखील इकडे संघ खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला सौद. बॉलिंगसाठी सौद आहेत. या बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. हाय अँड सम 6 आशिषच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं गेलं. आशिषने आडव्या बॅटने अगदी रवींद्र जडेजाची आठवण करून दिली गेली. आणि काय टायमिंग करत असताना 6 रन मिळतील. फक्त आणि फक्त आता 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम विरार. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत. अल्टी पलटी आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं आशिषने. हा स्ट्रोक पाहण्यासारखा होता अगदी. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. जे काही रूल्स आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेयर्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा फायदा उचलत असताना या बॉलवर देखील स्टँडर्ड डिलिव्हरी. या बॉलवर हवाई सफर. बॉल जाईल परंतु खेळाडू आहेत तिकडे आणि कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट.
या बॉल देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. मॅचमध्ये औचित्य शिल्लक आहे जवळपास. अनंतभाई शेलार 11 टाकेडे संघ तयार होते तिकडे. यानंतर त्यांची मॅच आपण पाहणार आहोत. माजी पंचकृषी संघ कॅप्टन्स आपण टॉससाठी या. इकडे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 रन झाले. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 6 बॉल 3. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. विरार संघाला बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर केतन. आज शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. गावदेवी युवा प्रतिष्ठान टाकेडे मुंबई. पंचकृषी संघ आपण कॅप्टन्स टॉससाठी या. पंचकृषी संघ नाहीतर समोरच्या संघाला आपण बाय देण्यात येईल. पुढे चाल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. माझी पंचकृषी संघ आपण लवकर या. 5 मिनिटं आपल्याला एक वेळेची विनंती आहे, कारण की आता ही ओव्हर संपली की लगेच मॅच चालू करायची आहे. शेवटचा पुकार असणार आहे आपल्याला पंचकृषी माजी पंचकृषी संघ. नो बॉल. हा आमचे गव्हाणे फोटो करतात सर्व टीमचा. गणवे, प्रितेश गणवे. यानंतर आनंदभाई शेलार 11 टाकेडे. रोहित शेलार जरा माईक संपर्क करा. रोहित शेलार. हां अनंतभाई शेलार 11 टीमची अजून प्लेइंग 11 हां रेडी आहे ना. ओके हां बघा नाही तर पहिल्या ओव्हर नंतर चेंज कराल प्लेअर. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि या बॉलवर मला असं वाटतं मॅच आणि फिनिश केली गेली. विरार संघ मात्र इकडे बाजी मारतो. वेल प्लेड विरार टीम. सर्व बॉलर्स